सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या 99व्या जन्मदिनानिमित्त नाशिकच्या स्वर शारदा सुप्रसिद्ध संगीत ग्रुपच्या वतीनं तुमसे अच्छा कौन है या सदाबहार गाण्यांची मैफिल रंगली। रविवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद पगारे, डॉक्टर JS पटेल, स्वरसाधना ग्रुपचे अध्यक्ष किशोर बेलसरे आदी मान्यवर उपस्थित होते। सुरांचे सरताज मोहम्मद रफी या जगात नसले तरी त्यांचा सुरेल आवाज आजही लोकांना मदमस्त करून सोडतो। 24 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या रफी यांची 99वी जयंती नाशिकमध्ये मंजूळ आवाजात साजरी करत त्यांना सलामी देण्यात आली। स्वर शारदा ग्रुपचे घनश्याम पटेल यांनी तुमसे अच्छा कौन है या सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गानरसिकांची उपस्थिती लाभली। प्यास देखो कांत पूछो चाहे फिर न मिलना चाहे फिर न मिलना दीवाने का नाम पूछो। नमस्कार, मी घनश्याम पटेल। गेल्या 8 वर्षापासून मी सूर शारदा या आमच्या ग्रुप मार्फत आम्ही रफी साहेबांचे वर्षातून 2 मोठे कार्यक्रम करतो। 24 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि 31 जुलै त्यांची पुण्यतिथी। हे 2 कार्यक्रम आम्ही गेल्या 8 वर्षापासून पाहत असतो आणि रेग्युलर करतो। आजही आमचा 24 डिसेंबरला रफी साहेबांचा 99वा वाढदिवस आहे आणि या 99व्या वाढदिवसानिमित्त आजसुद्धा आम्ही एक संगीत मैफिल परशुराम सायखेडकरमध्ये ठेवली आहे। प्रेक्षकांचा उदंड रिस्पॉन्स आहे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतो आणि प्रेक्षक हे वाट पाहत असतात, कारण आम्ही गेल्या 8 वर्षापासून हे 2 कार्यक्रम न चुकता करत असतो। दीप प्रज्वलनाने आणि प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहम्मद रफी यांचे सुपुत्र शाहिद रफी यांनी टेलिफोनद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर बहारदार गाण्यांना सुरुवात झाली। घनश्याम पटेल, संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील, अमित गुरव, स्मिता पांडे, मयुरी मुर्डेश्वर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गानरसिकांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाच्या शेवटी केक कापत मोहम्मद रफी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी सर्वांनी एकसुरात वाढदिवसाचं गाणं गायलं। उस्मानजी पटणी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।